अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे, एसी सर्किट, या एसी सर्किट चॅप्टरचा आज आपला एक लास्ट टॉपिक म्हणजेच फक्त लास्ट डेरिव्हेशन बाकी आहे. या चॅप्टर मध्ये आधी आपण स्टार्टिंग पासून काय काय टीच केलं आहे एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. फर्स्ट आपण डेरिव्हेशन टीच केलं होतं, रिलेशन ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ करंट अँड ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट. आफ्टर दॅट पीक व्हॅल्यू ऑफ करंट अँड आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण करंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती when it is flowing through the resistance, when it is flowing through the inductance and when it is flowing through the capacitance. जेव्हा रेजिस्टन्स मधून फ्लो होत होता तेव्हा आपला फेज अँगल 0 होता. जेव्हा तो इंडक्टन्स मधून फ्लो होत होता तेव्हा आपला फेज अँगल हा -π/2 होता. कॅपॅसिटन्स मधून जेव्हा आपला करंट फ्लो होत होता तेव्हा आपला अँगल हा +π/2 होता. त्यानंतर आपण डेरिव्हेशन टीच केले होते सिरीज रेझोनंट सर्किट आणि पॅरलल रेझोनंट सर्किट. आणि आज आपलं लास्ट डेरिव्हेशन आहे, त्यानंतर आपला हा चॅप्टर पूर्णपणे एंड होऊन जाणार. आजचं जे आपलं मेन डेरिव्हेशन आहे त्यामध्ये तुम्हाला इम्पिडन्स म्हणजे झेड ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आरएलसी सर्किटसाठी. ओके, तर आधी तुम्ही क्वेश्चन नोट करा फास्ट. राइट डाउन द क्वेश्चन. Derive an expression for the impedance of an LCR circuit connected to an AC power supply. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डेरिव्हेशन काढायचं आहे इम्पिडन्सचं, बट कोणत्या सर्किटसाठी? एलसीआर सर्किटसाठी. तर आधी माझ्यासोबत तुम्ही डायग्राम ड्रॉ करून घ्या फास्ट. एल सी आर या एलसीआर सर्किटच्या अक्रॉस मध्ये आपण एक सप्लाय कनेक्ट केला. E = E0 sin ω t. सर्किट एल सी आणि आर. ही झाली आपली फिगर ए सर्किट डायग्राम. आणि दुसरी पण फिगर ड्रॉ करायची, ती म्हणजे त्याची फेजर डायग्राम. वाय एक्सिस, एक्स एक्सिस. एक रिझल्टंट घेऊ आपण. फेजर डायग्राम सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायची आहे. हा पॉइंट घेतला मी पी, ओरिजिन घेतला ओ, त्यानंतर इथे इंटरसेक्ट झाला हा पॉइंट एम, हा पॉइंट कन्सिडर केला मी के. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, वाय एक्सिस वर घेतला मी व्होल्टेज म्हणजेच आपला ईएमएफ आणि एक्स एक्सिस वर घेतला मी करंट. तर जो आपला इंड्यूस ईएमएफ राहणार, रेजिस्टन्स मध्ये जो आपला ईएमएफ होणार किंवा रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये जो आपला ईएमएफ राहणार तो आय सोबतच असतो, कारण फेज अँगल 0 असतो. तर ही व्हॅल्यू झाली आपली ई आय. त्यानंतर करंट हा आपला लॅग होतो. करंट काय होतो? आपला लॅग. कोणाच्या अक्रॉस मधला? इंडक्टन्सच्या अक्रॉस मधला करंट काय होतो? लॅग. लक्षात द्या थोडं मी काय बोलत आहोत. ई आर मधला, आर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा फेज अँगल हा 0 असतो, म्हणून मी आय आणि ई आर एकाच एक्सिस वर ड्रॉ केले. त्यानंतर जो करंट आपला इंडक्टन्स मधून फ्लो होतो तो लॅग होतो π/2 ने. करंट लॅग होतो म्हणजे तिथं व्होल्टेज वाढत असणार, म्हणून व्होल्टेज हे अपवर्ड डायरेक्शन मध्ये येणार.
EL म्हणजे EMF अक्रॉस इंडक्टन्स. आणि जेव्हा करंट आपला कॅपॅसिटर मधून फ्लो होतो तेव्हा आपला फेज अँगल हा लीड होतो, म्हणजे करंट आपला इन्क्रीज होतो. करंट इन्क्रीज होतो म्हणून तिथं व्होल्टेज काय होणार, कमी, कारण व्होल्टेज आणि करंट हे एकमेकाला इन्व्हर्सली असते. तर EC या डायरेक्शन मध्ये येणार. ER, EL आणि EC ही झाली आपली फेजर डायग्राम. फिगर बी. फर्स्ट ड्रॉ दिस डायग्राम. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली सर्किट डायग्राम आहे यामध्ये LCR हा आपण सिरीज मध्ये कनेक्टेड केला आहे. अल्टरनेटिंग EMFच्या अक्रॉस E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. तर थेरी याची खूप सिंपल आहे, मी पॉइंट टू पॉइंट सांगतो, तुम्ही नोट करा. कन्सिडर अन अल्टरनेटिंग EMF. कन्सिडर an alternating EMF E equal to E0 sin omega t is connected across inductance, capacitance and resistance. इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स अँड रेजिस्टन्स. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच आहे. नेक्स्ट पॉइंट, लेट EL, EC and ER, EL, EC and ER be the EMF across inductance, capacitance and resistance. Be the EMF across inductance, capacitance and resistance. ओके, आता थोडं बोर्डकडे केअरफुल लक्ष द्या. EL हा मी इंडक्टन्सच्या अक्रॉस मधला EMF घेतला, EC कॅपॅसिटरच्या अक्रॉस मधला, ER हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस मधला EMF घेतला. ओके, आफ्टर दॅट या डायग्रामचं आता काम नाही आहे आपल्याला, म्हणून मी क्लीन करत आहोत. देअरफोर EL चा फॉर्म्युला काय होणार विद्यार्थी मित्रांनो, I इंटू XL. EL काय होणार, I इंटू XL. EC काय होणार आपला, I इंटू XC. आणि ER काय होणार आपला, I इंटू R. L असला तर XL येत असते, C असलं तर XC येते, रेजिस्टन्स हा ऍज इट इज असते. हे नोट करून घ्या. EL इक्वल टू, देअरफॉर EL इक्वल टू I इंटू XL, EC इक्वल टू I इंटू XC आणि ER म्हणजेच I इंटू R. फास्ट नोट करून घ्या. तुम्ही केलं असणार. तर आता आपण फिगर बी कडे येऊ. आता तुम्ही थोडं फिगर बी कडे लक्ष द्या. मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं होतं, रेजिस्टन्स हा करंटच्या सोबतच राहणार कारण फेज अँगल 0 असतो. कॅपॅसिटन्स हा डाऊनवर्ड मध्ये याच्यासाठी आला कारण कॅपॅसिटन्स मध्ये करंट इन्क्रीज होतो, अँगल +π/2 असतो. इंडक्टन्स मध्ये अँगल -π/2 असतो, म्हणजे करंट कमी होतो म्हणून व्होल्टेज अपवर्ड दाखवला मी, तर तो इन्क्रीज होत आहे म्हणून. आता फ्रॉम फिगर बी आता आपलं मेन डेरिव्हेशन स्टार्ट होणार आहे. सॉरी, रिझल्टंट ई शो नाही केला मी, फक्त इथे EL पाहिजे होता. रिझल्टंट हा आपला E. ओके, थोडं डायग्राम मध्ये चेंज आहे, करून घ्या. हा EL, हा EC, हा ER आणि रिझल्टंट काय आहे आपला E. आता फ्रॉम फिगर बी मला E ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो फ्रॉम फिगर बी OPK हा जर मी ट्रँगल घेतला, इन ट्रँगल OPK काय लिहू शकतो मी, OP² इक्वल टू
ओके स्क्वेअर प्लस पीके स्क्वेअर. ओपी स्क्वेअर इक्वल टू ओके स्क्वेअर प्लस पीके स्क्वेअर. आता ओपी ची व्हॅल्यू म्हणजे ई, सो हा होणार ई स्क्वेअर. O2 के ची व्हॅल्यू काय आहे आपली ई आर, तर हा होणार आपला ई आर स्क्वेअर. आता व्हॅल्यू काढायची आहे मला P2K. P2K म्हणजेच ओएम. P2K म्हणजेच काय ओएम. आता या रिजनची जर मला विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यू काढायची आहे, केअरफुल लक्ष देता. आता या रिजनची जर व्हॅल्यू करायची आहे तर ओरिजिन पासून हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि ओरिजिन पासून हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ईएल अपवर्ड आहे, ईसी डाऊनवर्ड आहे. तर जो ओएम हा जो पोर्शन राहणार तोच म्हणजे पीके राहणार. तर यालाच मी काय लिहू शकतो प्लस ईएल मायनस ईसी होल स्क्वेअर. का बरं मायनस साइन आली? बिकॉज ऑफ अपोजिट डायरेक्शन. ईएल त्या डायरेक्शन मध्ये आहे, ईसी या डायरेक्शन मध्ये आहे. तर जे पण आपलं व्होल्टेज भेटणार हे दोघांचं सबट्रॅक्शन झालेलंच भेटणार. म्हणून मी इथे काय नोट केलं, ईएल मायनस ईसीचा होल स्क्वेअर. इंटू एक्सएलचा होल स्क्वेअर मायनस ईसी अगेन आय इंटू एक्ससीचा होल स्क्वेअर. ओके, ई स्क्वेअर ऍज इट इज. हा आय स्क्वेअर होणार, हा पण आय स्क्वेअर होणार, हा पण आय स्क्वेअर होणार. तिघांमध्ये पण कॉमन काय येणार आपला आय स्क्वेअर. आय स्क्वेअर आय स्क्वेअर आय स्क्वेअर. मी आय स्क्वेअर कॉमन काढून घेतो. आय स्क्वेअर जर मी कॉमन काढला इथे राहणार आर स्क्वेअर प्लस इथे राहणार एक्सएलचा होल स्क्वेअर बराबर मायनस एक्ससीचा पण होल स्क्वेअर. कारण मी सिम्पली काय केलं, फक्त आय स्क्वेअर आय स्क्वेअर आय स्क्वेअर कॉमन काढला. इथे आर स्क्वेअर राहिला प्लस आय स्क्वेअरचा आय येणार इंटू. आता यांचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो का? नाही. तर याला अंडर रूट मध्ये पुटअप करून देऊ. आर स्क्वेअर प्लस याला ब्रॅकेट मध्ये घेऊ, हा एक्सएल होल स्क्वेअर मायनस एक्ससी. तर यालाच काय लिहू शकतो मी, एक्सएल स्क्वेअर मायनस एक्ससी स्क्वेअर होता ना आपला हा. ईएल मायनस ईएल मायनस ईसीचा स्क्वेअर होता. सॉरी, ईएल मायनस काय होता आपला ईसीचा स्क्वेअर. तर ईएल म्हणजे आय एक्सएल, ईसी म्हणजे आय एक्ससी. दोघांमधून आय स्क्वेअर मी काय काढून घेतला बाहेर. मग काय राहिला फक्त आपला एक्सएल मायनस एक्ससीचा होल स्क्वेअर. ओके, डबल लक्ष द्या. ईएल मायनस ईसी होता आहे, हा या साईडला येऊन काय होणार डिव्हाइड. तर आपण काय लिहू शकतो, ई अपॉन आय इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससीचा होल स्क्वेअर. बट ई अपॉन आय म्हणजे जसा आर होते, ई इक्वल टू आय इंटू आर करतो आपण. तर ई अपॉन आय म्हणजेच काय होणार आर. जर फक्त रेजिस्टन्स असला असता तर इथे रेजिस्टन्स पण आहे, इंडक्टन्स पण आहे आणि कॅपॅसिटन्स पण आहे. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशनलाच आपण इम्पिडन्स म्हणतो. तुम्हाला हे तर माहित असणारच. आपण ई इक्वल टू काय लिहित असतो, आय इंटू आर लिहितो. इक्वल टू आय इंटू आर लिहितो बराबर. बट हे फक्त कशासाठी लिहितो आपण, रेजिस्टन्स. जर आपला इंडक्टन्स असला तर आपण आय इंटू एक्सएल लिहितो. कॅपॅसिटन्स असला तर आय इंटू काय लिहितो एक्ससी. बट इथं कॉम्बिनेशन कोणाकोणाचं आहे, रेजिस्टन्सचं पण आहे, इंडक्टन्स पण आहे आणि कॅपॅसिटन्स आहे. आणि इम्पिडन्सची डेफिनेशन असते विद्यार्थी मित्रांनो, द कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज कॉल्ड ॲज इम्पिडन्स.
इम्पिडन्स म्हणजे या तिघांचं कॉम्बिनेशन. तर ई इक्वल टू आय इंटू काय येणार इथे, झेड. ई इक्वल टू आय इंटू झेड. सो देअरफॉर ई अपॉन आय इक्वल टू झेड. मग आता मी ई अपॉन आयच्या ठिकाणी फक्त कोणती व्हॅल्यू पुट करणार आहे, झेड, आणि ते राहणार आपलं फायनल एक्सप्रेशन. फर्स्ट राईट डाऊन दिस. इक्वल टू झेड आला तर आपली ही जी व्हॅल्यू आहे ई बाय आय, या ठिकाणी फक्त आपली व्हॅल्यू काय येणार आहे, झेड. आणि हे झालं आपलं इम्पिडन्सचं इक्वेशन. कोणत्या सर्किटसाठी, LCR. ओके, नोट दिस.